हे बघा काय कुरीत झालेले आहे. बटाट्याचे मस्त कुरकुरीत वेफर्स कुणाकुणाला खायला आवडतात. एकदा का हे वेफर्स घरी बनवून ठेवले की मग काय, जेव्हा इच्छा झाली की तेव्हा तळून खायला तयार. आज मी तुम्हाला वाळवणाचे बटाटा वेफर्स कसे बनवून ठेवायचे ते दाखवणार आहे. वेफर्स करण्यासाठी मोठमोठे बटाटे मिळतात. मी इथे 4 किलो बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. ज्या बटाट्यांची साल तुकतुकीत असते ना, ते बटाटे शक्यतो घेऊ नका, कारण ते बटाटे आतून पिवळसर असतात आणि चिकट असतात. या उलट ज्याची साल काहीशी खरबरीत असतात ना, असे बटाटे वेफर्ससाठी खूप चांगले. असेच वेफर्स करण्यासाठी किंवा कीस करण्यासाठी बटाटे घ्यायचे. असे बटाटे स्वच्छ धुवून झाले की त्याची साल काढून घ्यायची. हे बघा व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते ना, त्याप्रमाणे बटाट्यांची साल संपूर्ण काढून घ्यायची. मम्मीनी इथं एक परात घेऊन त्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि वेफर्स करायच्या किसनीने वेफर्स पाडून घेत आहे. आता तुम्ही विचाराल वेफर्स पाण्यात का ठेवायचे, ते पुढची प्रोसेस आता मम्मी सांगेल. रेसिपी मास्टर बताइए. अगं कारण त्यांना हवा लागली ना तर ते काळे पडू शकतात, म्हणून थोडे वेफर्स करून झाले की त्यांना लगेच पाण्यात टाकायचं. अशाच प्रकारे थोडे थोडे करून सर्व वेफर्स करून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्यामध्ये त्यांना धुवून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता परातीमध्ये जे मी वेफर्स करत आहे त्या वेफर्सला किती स्टार्च निघाला आहे. 2-3 वेळा वेफर्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. बटाटे वेफर्स स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आणि त्यांना रात्रभरासाठी असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आणि यांना पाण्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची, जेणेकरून आपले बटाट्याचे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र होतील. यासाठी मी पण पाण्यामध्ये तुरटी फिरवून घेतलेली आहे आणि आता हे बटाट्यांचे वेफर्स मी रात्रभरासाठी या पाण्यामध्ये ठेवणार आहे. आपण रात्रभर पाण्यात ठेवलेले बटाटे बघा कसे मस्त कडक झालेले आहेत मस्तपैकी. आता हे आपण पाणी बदलून घेऊया. सर्व बटाटे एका मोठ्या परातीत काढून घ्यायचे आणि भरपूर पाणी टाकून स्वच्छ असं त्यांना धुवून घ्यायचं. मी थोडे बटाटे वेफर्स आहेत ना, एक परातीत काढलेले आहेत आणि एक टोपात काढलेले आहेत. भरपूर प्रमाणात आहेत ना, त्यासाठी तेवढ्या याच्यात जागा नव्हती मावत. आता मी ह्या टोपात बटाटे थोडेसे वाफवून घेणार आहे. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं, त्यात चवीनुसार मीठ आणि तुरटी फिरवून घेतलेली आहे. आता त्यात आपण आपले बटाट्याचे चिप्स टाकून घेऊया. जास्त शिजवायचं नाही, त्यासाठी पाणी अगदी कडकडीतच गरम करून घ्यायचं, म्हणजे एका वाफेत आपले बटाटे चांगल्या प्रकारे वाफवून निघतात. 2 मिनटं झाकण लावायचं आणि आता आपण बटाटे पाहूया. हे बघा असे खालचे हलवून घ्यायचे. बस एवढंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. अशा आता मी चाळणीने काढून घेते आणि अशी चाळून घ्यायची, चाळणीवर काढून घ्यायचे. मम्मी असे सर्व बटाटे वाफवून घेत आहे.
इथे आपण काढून घेतलेले बाहेर उन्हात सुकत घालूया. हे बघा, मी इथे वाळत घालणार आहे. असं संपूर्ण पाणी निथळलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे वाळत घातलेला आहे. आता आपण आपली दुसरी बॅच पण काढून घेऊया. असे सर्व वेफर्स पहिले वाफवून घ्यायचे, नंतर उन्हात सुकत घालायचे. 2 दिवस वेफर चांगले उन्हात वाळवून घ्यायचे. वेफर चांगले सुकलेले असले ना तर ते आपण वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकतो. आता मी तुम्हाला वेफर्स तळून सुद्धा दाखवते. वेफर्स बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि कसे मोठेच्या मोठे होतात. अशा प्रकारे मी सर्व वेफर्स तळून घेते. अशा प्रकारे आपले बटाटा वेफर्स हे बघा काय कुरकुरीत झालेले आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.